हॅलो नमस्कार. मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनल सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर इथे व्हिडिओ बनवला होता पण थोडा आवाज त्याचा चालला गेला नंतर एडिटिंग करताना. सो म्हटलं चला व्हॉइस ओव्हर करूनच सांगते. तर आम्ही चाललो होतो शालीमारला आणि आता प्रत्येकाकडे गणपतीची शॉपिंग ही सुरू झालेलीच असेल नक्कीच, कारण प्रत्येकाला आतुरता आहे ती म्हणजे येणाऱ्या बाप्पांची. आणि आज जाऊन सुट्टी घेतली होती. म्हटलं चला हे जे काम आहे ते आम्हाला करायचं होतं आणि त्याच्यासाठी जाऊन सुट्टी घेतली होती. आणि आमच्याकडचं वातावरण म्हटलं का म्हणजे बाहेर निघायच्या वेळेस मात्र जोरदार पाऊस. जेव्हा गेलो तेव्हा अजिबात काही नव्हतं. सकाळपासून खूप सारा पाऊस होता, मात्र नंतर रस्त्याने थोडा कमी होता. इथे छान छान क्यूट बाप्पांच्या मूर्त्या होत्या आणि बघा इतके सुंदर सुंदर बाप्पा होते ना, मला तर सर्वच बाप्पा आवडत होते. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल की आम्ही कोणते बाप्पा घेतलेले आहेत. तर बाप्पा बुक केले आणि बाप्पांना सुद्धा आणायचं होतं. म्हटलं जर तिकडनं येताना पाऊस नसला तर बाप्पांना सोबतच आपण घेऊन येऊ, म्हणून इथे गेल्या गेल्या छान असे बाप्पा बुक केले. नंतर आम्ही गेलो शालीमारला आम्ही इथे ग्रीन गॅलरी शॉप होतं तिथे गेलेलो होतो आणि त्या शॉपमध्ये बघा इतके सुंदर सुंदर डेकोरेशन आणि प्रचंड व्हरायटीज होत्या आणि खूप सारे डेकोरेशन होते, छान छान होत्या. कलर्स कॉम्बिनेशन सुद्धा छान होते आणि प्राईस तर तुम्हाला माहितीच आहे, ज्या प्रकारे आपण काही घेत असतो त्या प्रकारे आपल्याला मिळत असतं. आणि त्याच्यानंतर मग आम्ही इथे तो ज्या काही शॉपिंग होती आमची गणपती बाप्पांची डेकोरेशनचं साहित्य ते घेऊन घेतलं आणि बिल वगैरे पे केलं. कारण तिकडनं आल्याच्या नंतर सुद्धा मला घरी येऊन बरीचशी कामं होती आणि आता जरी तुम्हाला मोकळं वातावरण दिसत असलं तरी इथून आम्ही बाहेर निघालो आणि थोडं 5 ते 10 मिनिटांनंतर इतका जोरदार पाऊस झाला का शालीमारचं बाकीचं शूट मला घेता आलं नाही, कारण खूप जोरात पाऊस होता. आणि तिकडनं येताना सुद्धा रेनकोट वगैरे घालून आले कारण भरपूर सारा पाऊस होता. त्याच्यानंतर मला बाकीचं शूट वगैरे काही घेता आला नाही, कारण गणपतीची आम्हाला खूप सारी शॉपिंग नाही, फक्त थोडी शॉपिंग करायची होती. कारण जास्त डेकोरेशन जे काही करायचं होतं त्याच्यानुसार शॉपिंग वगैरे करून घेतली गणपतीची. आणि बाकीचं अजून काही शॉपिंग होती किंवा पूजेचं साहित्य होतं हरतालिकेचं गणपती तर ते सुद्धा घ्यायचं होतं, म्हणून पूर्ण दिवस गेला. नंतर घरी आले आणि 6 वाजले. 6 वाजेला छान असा एक गरमागरम अद्रक टाकलेला चहा घेतला. दोघंही छान माइंड फ्रेश झालो आणि नंतर लागलो तयारीला. तर ह्यावेळेस जर तुम्ही बघितलं तर मी जे माझं देवघर घेतलेलं आहे त्याच्यातच आम्हाला डेकोरेशन करायचं होतं. तर त्याच्यामध्ये डेकोरेशन करायचं होतं आणि मग म्हटलं चला आम्ही दोघांनी एक आयडिया केली आणि नंतर जे काही डेकोरेशनचं साहित्य होतं ते सुद्धा आम्ही दोघं घेऊन आलो. आणि आवडीने सुट्टी घेतली होती कारण हेच काम होतं. गणपतीची शॉपिंग होती आणि म्हणजे बरीचशी कामं होती, बाहेरची सुद्धा काही आणायचं होतं आणि डेकोरेशन वगैरे सुद्धा आम्हाला करून घ्यायचं होतं. कारण उद्या पुन्हा हरतालिका होती, नंतर गणपती बसणार होते, म्हणजे 2 दिवस पुन्हा बिझी शेड्यूल होतं आणि आवडणं सुट्टी नव्हती. त्याच्यामुळे म्हटलं चला जी सुट्टी मिळाली आहे त्याच्यामध्ये जी कामं होत आहे ती करून या, बाकीची जी कामं राहिली जातील ती नंतर मग मी घरी आवरून घेईन. म्हणून आमचं इथे छान छान असं डेकोरेशन करणं सुरू होतं. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला डेकोरेशन कसं वाटलं ते सुद्धा सांगा. आणि हे डेकोरेशन जेवढं सुंदर दिसतं आहे ना त्याहून सुंदर बाप्पा बसल्यावर दिसणार आहे, ते सुद्धा येणाऱ्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला दिसेल. ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा सांगा. ब्लॉग आवडला तर नक्की कमेंट्स करा, डेकोरेशन आवडलं तर नक्की कमेंट्स करा. यावर अजून तुमच्याकडे काही आयडिया असतील तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला सांगू शकता. आणि हा जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब मात्र तुम्ही नक्की करू शकता. मग इथे आम्ही दोघं असलो का खूप सारी मस्ती मजा आणि नंतर असं करून करून आमचं हे डेकोरेशन सुरू होतं, जे की मला बऱ्यापैकी जास्त डेकोरेशन जमत नाही, मात्र हवं होते त्याच्यामुळे आमचं डेकोरेशन इथे होत होतं. आणि मी फक्त पकडू लागत होती, बाकी सर्व काम मात्र आहो करत होते. आणि आवडने सांगितलं का तू फक्त उभी राहा आणि बस मी सर्व काही करून घेईल, म्हणून मला डेकोरेशनचं जास्त काही टेन्शन नव्हतं. आणि ते मात्र काम आवडने आज मात्र पूर्ण हलकं करून घेतलेलं आहे. सो ब्लॉग बघा, आमचं डेकोरेशन कसं झालं ते सुद्धा सांगा.
डेकोरेशन करता करता मात्र मम्मींची आठवण आली, कारण मम्मी असली ना का बरीचशी कामंही हलकी होऊन जातात. आणि लग्नाआधी कसं होतं, काहीही करायचं म्हटलं म्हणजे प्रत्येक आवाजात मम्मी राहायची आणि मम्मी थोडंफार करू लागायची. मम्मीला याचा बराचसा म्हणजे जमत सुद्धा होतं, आवड सुद्धा होती. त्याच्यामुळे मला एवढं टेन्शन प्रत्येक गोष्टीचं नव्हतं. मात्र आता लग्न झालं, संसार म्हटला म्हणजे प्रत्येक गोष्ट आपल्या अंगावर पडत असते आणि सगळं काही करायचं म्हटलं म्हणजे आम्हाला दोघांना करावं लागतं. दोघंच असल्यामुळे कोण करणार ना आपली कामे. त्याच्यामुळे आपली कामंही आपल्यालाच करावी लागणार आहे आणि हौसही आपल्यालाच असते प्रत्येक गोष्टीची, असं करायचं तसं करायचं. त्याच्यामुळे आम्हाला दोघांनाही बाप्पाची खूप आवड. त्याच्यामुळे आम्ही जसं जमलं तसं अगदी साध्या सोप्या पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे. आता बघू येणाऱ्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला ते कळेलच की कशा प्रकारे गणपती बाप्पांचं डेकोरेशन झालेलं आहे. इथे आम्ही छोट्या छोट्या ज्या काही मिऱ्या होत्या त्या करून आम्हाला एक पडदा बनवायचा होता. हा कापड सुद्धा आम्ही होलसेलमधून आणलेला होता, शालीमारमधून. त्याच्या ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत त्या व्यवस्थित अशा रेटमध्ये मिळवण्यासाठी आम्ही मात्र शालीमारला गेलो. जर असं पाहिलं तर आम्ही जिथे राहतो त्याच्या आजूबाजूला सुद्धा खूप सारे शॉप लागलेले आहेत, डेकोरेशन आहेत. पण म्हटलं चला, जर मार्केटमध्ये गेलो तर 2च्या ऐवजी 4 वस्तू अशा व्यवस्थित आपल्याला घेता सुद्धा येतात आणि काही वस्तूंचा अनुभव सुद्धा येतो. का कुठे भाव वगैरे कसा आहे किंवा काय मार्केट प्राइस काय आहे आणि इतर शॉपमध्ये काय देतात, त्याच्यासाठीच. आणि आता पुढे जे आम्ही लावणार आहोत ते सुद्धा मला खूप जास्त गरजेचं होतं बाकीच्या फंक्शनसाठी सुद्धा किंवा बाकीच्या फेस्टिवलसाठी. त्यासाठी म्हटलं चला, बाप्पा येत आहे, त्याच्या बाप्पांच्या कामामध्ये सुद्धा येऊन जाईल आपल्याला आणि नंतर इतर दिवशी सुद्धा आपल्याला ते यूज होतील. आणि हे जे पिंक दरवाजे आम्ही जे घेतलेले आहेत हँगर्स आजूबाजूला लावण्याचे, हे तर खूप सुंदर होते, मला खूप सुंदर मिळाले. कारण मी मागच्या याला बघितले होते तिथे आणि म्हटलं चला, बाप्पा येणार आहे म्हणून बाप्पांसाठी आम्हाला हेच घ्यायचे होते. कारण आमचं देवघर एनी टाइम असं असतं, पण जर फेस्टिवल वगैरे असले तर आपण इतर वेळी सुद्धा, दिवाळी आहे, दसरा आहे किंवा महाराजांचा प्रगट दिन आहे किंवा गणपती आहे, अशा वेळेस आपण आजूबाजूला जे लटकन आहे ते लावू शकतो आणि खूप छान त्याच्याने सुद्धा छान अशी शोभा आलेली होती देवघराला. मध्ये लाईट्स वगैरे किंवा लाइटिंग वगैरे लावायची गरज नव्हती, कारण ऑलरेडी कलरचं लाईट्स आमच्याकडे देवघरामध्ये आम्हाला दिलेला आहे आणि म्हणून आम्ही लाइटिंग वगैरे नाही लावली. आणि महाराजांचा फोटो आहे, दत्त महाराजांचा फोटो आहे, त्याच्यामध्ये सुद्धा लाईट्स आहे, म्हणून खूप सारा प्रकाशामध्ये पडणार आहे, म्हणून लाइटिंगची व्यवस्था होती आमच्याकडे. लाइटिंग मागच्या वर्षाची म्हणून आम्ही नाही लावली, कारण ऑलरेडी खूप सारा प्रकाश आहे. आणि हे जे गुलाब दिसत आहे ते सुद्धा मला खूप जास्त आवडले होते आणि ही माझी आयडिया होती. असं दोघांनी आयडिया मिळून आम्ही छोटंसं डेकोरेशन केलं. ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. आणि बघा, लास्ट जे काही होतं ना, इतकं छान दिसतंय डेकोरेशन का बस. जेवढं ते व्हिडिओमध्ये अगदी अप्रतिम दिसतंय, छान दिसतंय, तेवढंच ते समोर अगदी छान आणि सुंदर दिसत होतं. आणि बाप्पा बसल्यानंतर तर जी काही डेकोरेशनची शोभा असते ना, ती खूप जास्त म्हणजे वाढून जाते. तर असं छानसं आम्ही क्यूटचं छोटंसं डेकोरेशन केलं. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.